मुंबई पोलिसांनी नगर तालुक्यातील रुई छत्तीशी येथील एका हॉटेलवर 5 तरुणींना ताब्यात घेतलं। आता ताब्यात का घेतलं तर त्या बांगलादेशी आहेत। ही बातमी आल्यावर नगर पोलिसांनाही धक्का बसला। थेट मुंबईतून पथक येऊन नगरमध्ये कारवाई करतंय हे पहिल्यांदाच झालं नव्हतं। यापूर्वीही एटीएस किंवा अन्य सुरक्षा यंत्रणांनी नगरमधून पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे। आता पुन्हा तसंच घडल्याने खळबळ उडाली। नगरमध्ये हे बांगलादेशी किंवा पाकिस्तानी नागरिक येतातच कसे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। तब्बल 2000 किलोमीटर अंतर पार करून बांगलादेशी नागरिकांना नगरमध्ये का यावंसं वाटलं हाही प्रश्नच आहे। त्यांना आणणारे दलाल कोण, त्यांना नगरमध्ये पोहोच करणारं रॅकेट कोण चालवतंय हे पोलिसांना शोधावं लागणार आहे। हा विषय गंभीर का आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। चोरट्या मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत। नगरमध्ये पुन्हा एकदा अधोरेखित झालं। तब्बल 2000 किलोमीटरचा चोरटा प्रवास करून बनावट पासपोर्ट व अवैध कागदपत्रे घेऊन 5 तरुणी नगरला आल्या। त्या 22 ते 28 वर्षे वयाच्या आहेत। रुई छत्तीशी येथील एका हॉटेलवर त्या होत्या। आता त्या हॉटेलवर नेमक्या काय करत होत्या हा नंतरचा भाग आहे, पण त्या कुणी आणल्या हा सर्वात मोठा प्रश्न आहे। हॉटेल मालकानेही काही चौकशी न करता त्या ठेवल्या का हेही पोलीस तपासतील, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थेट मुंबईच्या पोलीस पथकाने नगरमध्ये येऊन ही कारवाई केली आहे। मुंबईच्या काळा चौकी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील या नगरला आल्या। 31 डिसेंबर 2024 ला दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून एका बांगलादेशी व्यक्तीला अटक केली होती। त्या दहशतवादाच्या जबाबावरून मुंबईतील काळा चौकी पोलिसात 1 जानेवारी 2025 ला एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक ज्योती पाटील या नगरला आल्या होत्या। या गुन्ह्यातील एक व्यक्ती रुई छत्तीशीला आहे अशी कदाचित टीप त्यांना मिळाली होती। नगरमध्ये आल्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे जाऊन त्यांनी तपासाला सहकार्य करायची विनंती केली। पोलीस अधीक्षकांनीही तातडीने पावले उचलत नगर तालुका पोलिसांचं पथक त्यांच्यासोबत दिलं। नगर तालुक्यातील रुई छत्तीशी येथील जय हॉटेलवर या पथकाने छापा टाकला। त्या छाप्यात संबंधित व्यक्ती मिळाली नाही, परंतु 5 बांगलादेशी तरुणी मात्र सापडल्या। त्या साधारणतः 22 ते 28 वर्षांच्या आहेत। या तरुणींकडे विचारपूस केली असता त्यांनी नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु चाणक्य पोलिसांनी त्यांच्याकडील मोबाईल तपासले। त्या तरुणी बांगलादेशच्या असल्याची खात्री पटली। त्यांच्या मोबाईलमध्ये बांगलादेशच्या नागरिकत्वाचे पुरावे सापडले। याच मोबाईलवरून इतरही अनेक गोष्टींचा तपास सुरू आहे। या सगळ्या गोष्टी सविस्तर पंचनामा करून मुंबई पोलिसांनी या 5 तरुणींना नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिलं। या बांगलादेशी तरुणी आठवड्याभरापूर्वी या हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं गेलं। त्या वेटरचं काम करत होत्या असंही सांगितलं गेलं। आता त्या वेटरचं काम करत होत्या की अन्य काही हा तपासाचा भाग आहे। या 5 तरुणींना आता बांगलादेशात सोडून दिलं जाईल असंही सांगितलं जात आहे, पण हे नगरमध्ये पहिल्यांदाच घडलंय का तर नाही। याच वर्षी मार्च महिन्यात नाशिकच्या दहशतवादी विरोधी पथकाने श्रीगोंदे तालुक्यातील बनपिंपरी येथील एका हॉटेलमधून 4 बांगलादेशी तरुणींना अटक केली होती। त्या सगळ्या विशीतल्या होत्या। विशेष म्हणजे त्या नावं बदलून राहत होत्या। मुरुसनीला अख्तर सफीउर सिकंदर, मूळ राहणार पकोरिया खसियाल, नुरेल उपजिल्हा खलिया बांगलादेश। ही तरुणी जुई जियारेल मंडळ या नावाने राहत होती। रोमाना अख्तर उमी, मूळ राहणार हिदिया वॉर्ड नंबर 6 अभयनगर जयसोर बांगलादेश। ही तरुणी मीता आकाश शिंदे या नावाने राहत होती। सानिया रॉबिउल इस्लाम खान, मूळ राहणार बांगलादेश, ही मीना मंडल नावाने राहत होती। तर सनीफा अबेद अली खान, मूळ राहणार बांगलादेश, ही सनीफा जाहिद मंडल या नावाने येथे वास्तव्यास होती। या सगळ्या तरुणींकडे बदललेल्या नावांचे बनावट आधार कार्ड, बनावट पॅन कार्ड, युनियन बँकेचे डेबिट कार्ड सापडलं होतं। हे सगळं त्यांनी भारतातच बनवलं होतं। अजून धक्कादायक बाब म्हणजे त्या आपल्या बांगलादेशच्या नातेवाईकांच्या रोज संपर्कात होत्या। बांगलादेशातील नातेवाईकांशी बोलण्यासाठी त्या मोबाईलमधील IMO हे ॲप वापरत होत्या असं तपासात समोर आलं होतं। त्यापूर्वी 2024 व 2023 मध्येही नगरमध्ये बांगलादेशी तरुण व तरुणी सापडल्या होत्या। हे सगळं प्रकरण गंभीर आहे। बांगलादेशी तरुणींना नगरमध्ये कोण आणतं, त्यांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कोण ठेवतं, त्या काय काम करतात, त्यांना राहायला जागा कशी दिली जाते, त्यांच्याकडे बनावट कागदपत्र कशी दिली जातात, ती कशी तयार केली जातात, ही सगळी साखळी शोधावी लागणार आहे। कदाचित या सगळ्या साखळीत नगरमधील काही जण त्यांना मदत करतायत का हेही पाहावं लागेल। मित्रांनो, या विषयावर काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।